श्री स्वामी समर्थांचे 11 चमत्कार जे ऐकून अंगावर काटाच येईल. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महान संत दत्त अवतार श्री स्वामी समर्थ यांचे असे 11 चमत्कार जे ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो. श्री स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, ते अनेक भक्तांच्या आयुष्यात देव म्हणून प्रकट झाले. आजही लाखो भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा संकट येते तेव्हा फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, आणि चमत्कार घडतोच. चला तर मग ऐकूयात स्वामी समर्थांचे थक्क करणारे ते 11 चमत्कार कोणकोणते आहेत. चमत्कार पहिला, मृत व्यक्तीला जीवदान. अक्कलकोटमध्ये एकदा एक मोठा प्रसंग घडला. एक भक्ताचा मुलगा अचानकच खूप आजारी पडला. काही वेळातच त्याचा श्वास बंद झाला. त्याला श्वास घेता येईना. घरामध्ये खूपच रडारड सुरू झाली. तेव्हा त्या कुटुंबाने स्वामी समर्थांना हाक मारली. काही वेळातच श्री स्वामी समर्थ त्या घरामध्ये आले. स्वामी समर्थांनी त्या मुलाकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाले, "अरे उठ, अजून तुझे आयुष्य खूप बाकी आहे." आणि आश्चर्य म्हणजे जो मुलगा काही वेळापूर्वी मृत झाला होता तो अचानकच उठून बसला. घरातील सगळे लोक स्तब्ध झाले, आश्चर्यचकित झाले. लोक म्हणू लागले, खरंच हा साधा माणूस नाही, हा तर देव आहे. हा झाला पहिला चमत्कार. आता पाहू दुसरा. चमत्कार दुसरा, समुद्रात अडकलेल्या जहाजाचे रक्षण. एक व्यापारी समुद्रामागे व्यापार करत होता. अचानक समुद्रात भयंकर वादळं आली. जहाज बुडण्याची वेळ आली. त्या व्यापाऱ्याला स्वामी समर्थांची आठवण झाली. तो जोरजोराने म्हणाला, श्री स्वामी समर्थ. तेवढ्यात त्याला जहाजावर एक तेजस्वी साधू दिसले. काही वेळातच वादळ शांत झाले. नंतर तो व्यापारी अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांना भेटला. स्वामी म्हणाले, अरे, आम्ही तर तुझ्या जहाजावर होतो. हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. चमत्कार तिसरा, अंध व्यक्तीला दृष्टी. अक्कलकोटमध्ये एक अंध माणूस स्वामी समर्थांकडे आला. तो अनेक वर्षे अंध होता. तो रडत म्हणाला, स्वामी, मला एकदाच तुमचे दर्शन होऊ द्या. स्वामी समर्थांनी त्याच्या डोळ्यांवरती अलगद हात ठेवला आणि म्हणाले, जा, आता बघ, डोळे उघड. आणि चमत्कारच घडला. त्या अंध व्यक्तीला पहिल्यांदाच प्रकाश दिसू लागला. तो स्वामींच्या चरणी पडला आणि खूप रडला. खरंच तुम्ही देव माणूस आहात, असे तो स्वामींचा आशीर्वाद घेत म्हणाला. चमत्कार चौथा, भुकेलेल्यांना अन्न. एकदा अक्कलकोटमध्ये खूपच दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न नव्हते. श्री स्वामी समर्थांनी एका भक्ताला सांगितले, भोजनाची व्यवस्था कर. भक्त म्हणाला, स्वामी, अन्नच नाही. स्वामी म्हणाले, जिथे विश्वास आहे ना, तिथे अन्न आहे. आणि आश्चर्य म्हणजे थोड्याशा अन्नातून शेकडो लोकांनी जेवण केलं बरं का. चमत्कार पाचवा, सापाचा विष उतरवला. एका भक्ताला सापाने चावा घेतला. त्याची अवस्था फारच गंभीर झाली. त्याला स्वामी समर्थांकडे आणले. स्वामींनी फक्त एवढेच म्हटले, तुला काही होणार नाही.
एवढे शब्द त्या भक्ताच्या कानावर पडले. काही वेळातच त्या व्यक्तीचे विष उतरले आणि तो सुरक्षितपणे उठला. हा झाला चमत्कार 5वा. चमत्कार 6वा. गरिबाला श्रीमंत केले. एक गरीब माणूस स्वामी समर्थांकडे आला. तो म्हणाला, माझ्या घरामध्ये अन्नच नाही. स्वामींनी त्याला एक साधी वस्तू दिली आणि सांगितले, हे तू विक. त्या वस्तूची किंमत खूप जास्तच निघाली आणि त्या माणसाचे आयुष्यच बदलले आणि तेथून पुढे तो श्रीमंत झाला. त्याने व्यवसायसुद्धा नवीन सुरू केला. चमत्कार 7वा. भक्ताचे संकट दूर केले. एक स्त्री रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होती. एकदा तिच्या पतीला मोठे संकट आले. ती रडत स्वामींचे नाव घेत राहिली आणि काही तासांतच तिच्या पतीवरचे संकट टळले. तेव्हा तिला कळाले की खरंच स्वामी समर्थांच्या नावामध्ये किती मोठा चमत्कार आहे, किती मोठी ताकद आहे. चमत्कार 8वा. भविष्य सांगितले. स्वामी समर्थ अनेक वेळा भविष्य सांगत असत. एकदा त्यांनी एका भक्ताला सांगितले, तुझ्या घरी उद्या आनंदाची बातमी येईल. आणि चमत्कार काय, तर दुसऱ्या दिवशीच त्याच्या मुलाला नोकरी मिळाली. तो पळत आला आणि स्वामींचा आशीर्वाद त्यांनी घेतला. चमत्कार 9वा. आजार बरा केला. एक व्यक्ती अनेक वर्ष आजारी होता. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. तो स्वामी समर्थांकडे गेला. स्वामींनी त्याला उधी दिली. काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला. चमत्कार 10वा. पाण्यावर चालणारे. एकदा काही लोकांनी पाहिले, स्वामी समर्थ नदीवर चालत होते. हे पाहून सगळे थक्क झाले. लोक म्हणू लागले, हे साधू नाहीत, दत्त अवतार आहेत. चमत्कार 11वा. आजही अनुभव देतात. आजही अनेक भक्त सांगतात, जेव्हा संकट येतं आणि मनापासून म्हटले जाते, श्री स्वामी समर्थ, तेव्हा अचानक मार्ग निघतो आणि संकट टळतं. म्हणूनच आजही लाखो लोक स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतात. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांचे चमत्कार केवळ कथा नाहीत, तर ते भक्तांचे अनुभव आहेत. भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे उदाहरण आहेत. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला हाईप नक्कीच करा. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.